अनेक लोकांना पायावर सूज असते आणि गुडघे दुखत असतात आणि या पायांना तेल लावणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तर यामध्ये करायचं काय, तर उभं राहून पायांना तेल लावायचंच नाही, आडवं झोपायचं आणि दुसऱ्या माणसाच्या मदतीने हातावर तेल गरम करून घ्यायचं. हे आपण तेल बनवतो श्रीवल्लभचं चंद्रवल्लभ तेल, हे वेदना शमन करणारं तेल आहे. तर हे लावण्याची पद्धत समजून घ्या, म्हणजे त्याचा उपयोग सुद्धा चांगला होण्यासाठी उपयोग होईल. तेल घ्यायचं, गरम करायचं हातावर आणि हातावर हलक्या आहे, रगडायचं नाहीये फार, तर उलट्या दिशेने म्हणजे बोटांकडून हार्टकडे आलं पाहिजे. तर हा त्याचा स्ट्रोक असा बसला पाहिजे पायांना आणि पोटऱ्यांना सुद्धा मागून असा स्ट्रोक बसून, या सगळ्या पोटऱ्या कडक झालेल्या असतात, त्यांना तेल मिळालं पाहिजे. पण दिशा इकडून पायांकडून बोटांकडून हार्टकडे, परत हात उचलायचा मागे, असं पोटऱ्यानं तेल लावायचं. गुडघे दुखत असले तरी नुसत्या गुडघ्यांना जरासं तेल लावून उपयोगाचं नाही, पोटऱ्यांना तेल पाहिजे किंवा समोरच्या बाजूला तेल पाहिजे, इथल्या अँकल जॉईंटला तेल पाहिजे, समोरच्या या पूर्ण चवड्याला तेल मिळालं पाहिजे. आणि तसंच गुडघ्याला गोल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आणि मांडीला सुद्धा गुडघ्याकडून मागे असं तेल लावायचं. फार रगडायची गरज नाही. असं हे हलक्या हाताने तेल जिरवा, म्हणजे गुडघ्याला ताकद मिळेल, तिथली सूज कमी होईल. आणि अगदी मांडीच्या सुद्धा मागचा जो भाग आहे, आता या व्हिडिओमध्ये येणार नाही तो, पण मागच्या दिशेने हे असं तेल लावलं जायला पाहिजे, अगदी बटक्स पर्यंत. तर ते तेल लावण्याची प्रक्रिया उलट्या दिशेने लावायला लागले की ते आतमध्ये तेल जिरेल आणि वातशमन होण्यासाठी मदत होईल. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम याचं चंद्रवल्लभ वेदना शामक तेल हे असं उलट्या दिशेने लावा की त्याचा उपयोग छान होईल. गरम करून लावायचं.